बिग बॉस मध्ये आम्ही सरांना बघितलं की ते खूप हळवे होते, खूप इमोशनल होते आणि खूप स्ट्रॉंग पण होते. खऱ्या आयुष्यात सुशांत सर कसे आहेत, घरी कसे असतात? नाही, खूप वेगळा असतो घरी. कसे असतात? ऍक्च्युअली तो खूप इमोशनल पर्सन, ही इज अ इमोशनल पर्सन. पण बाहेरच्या जगात असं इमोशनल राहून चालत नाही ना. बरोबर. तर तिथे त्यालाच काही गोष्टी नव्याने उमगल्या आतमध्ये गेल्यानंतर. एकटा असतो ना माणूस, त्याच्यामुळे लोकांना माहिती नसलेलं त्याचं रूप लोकांसमोर आलं. खरं सांगायचं नो, इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन. पण जेव्हा 3 महिने बायकोपासून लांब राहिलात बिग बॉस मध्ये, त्याच्यानंतर एकदा भेटलात बायकोला, ती फिलिंग काय होती? नाही, त्या घरात आहे ना, लोक जे म्हणतात स्क्रिप्टेड आणि या सगळ्या गोष्टी, तर ते मुळात स्क्रिप्टेड होऊ शकत नाही. आणि तिथे गेल्यानंतर ना, त्या 4 भिंती नाही म्हणणार मी, सोन्याचा पिंजरा आहे तो. बरोबर. तर त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये, आणि आमचं पहिलं पर्व होतं तेव्हा तो खूपच स्ट्रिक्ट होतं. आम्हाला वॉशिंग मशीन पण नव्हतं, सगळ्या गोष्टी आम्हाला स्वतःलाच करायला लागायच्या. मला त्यांनी विचारलं होतं जेव्हा माझा इंटरव्ह्यू घेतला, तर मी त्यांना म्हटलं होतं की किती काही झालं तरी मी खूप स्वाभिमानी आहे. मी कधी कुठल्या गोष्टीसाठी असं लाचार विचार नाही होणार. एका सर्टन पॉइंट पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन नाही. तिसऱ्या दिवशी ते जो कॅमेरे असतात ना, ते कॅमेराशीच बोलावं लागतं, तुम्हाला काय हवंय काय नकोय. कॅमेऱ्याच्या समोर जाऊन मी ढसा रडून सांगितलं होतं की मी सरेंडर करतो, आत्ताच्या आत्ता मला माझ्या मुलीशी बोलायचंय. आणि म्हणजे ओक्सा बोक्षी रडत होतो. मग रेशम, राजेश, भूषण, स्मिता, जुई या सगळ्या लोकांनी मला थोडं शांत केलं. पण तिसऱ्या दिवशी आपलं बॅकअप, तिकडे माझा दी एंड झाला होता. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तो गेम आणि या सगळ्या गोष्टीत मी गुंतत गेलो. आणि मला हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे गेली कित्येक वर्ष, त्याच्यामुळे मला त्रास झाला आणि मी शो तो क्विट केला आणि बाहेर पडलो. पण ते घर तुम्हाला शिकवतं की आयुष्यात तुला किती जरुरी काय आहे, तुझ्या आयुष्यात किती लोकांचं महत्व आहे, आणि त्याची जाणीव बिग बॉसचं घर तुम्हाला करून देतं. त्याच्यामुळे माझ्या बायकोवरती असलेलं प्रेम सुद्धा नव्याने त्या निमित्ताने मला रिअलाइज झालं की आपण बाबा या मुलीशिवाय नाही राहू शकत. सो एक नवीन जाणीव झाली. स्वतःबद्दल काही नवीन गोष्टी कळल्या का बिग बॉस मध्ये? हा, अर्थात ना, म्हणजे एक लिडरशिप जी आहे ती मला शाळेपासूनच हौस आहे. म्हणजे शाळेत असल्यापासूनच मला शाळेच्या मॉनिटरच्या इलेक्शनला पण मी उभा राहिलो होतो. सो तेव्हापासूनच नेतृत्व करण्याची हौस आहे. माझ्यात ती क्वालिटी आहे की नाही हे मी नाही सांगू शकत, ते माझ्यासोबत जे काम करतात ते सांगू शकतील. पण मला ते करायला, पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी करायची हौस आहे. आणि ते कुठेतरी ती हौस कायम माझी पूर्ण झाली अशातला भाग नाही. पण आत्ता माननीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खूप विश्वासाने एक मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवली. आणि मी आवर्जून सांगेन की 26व्या वर्षात माझं लग्न झालं, 27व्या वर्षी माझे वडील एक्सपायर झाले, 28व्या वर्षी मी बाबा झालो. सो त्याच्यानंतर मला मागणं हे माहीतच नाही कोणाकडे काय, कारण माझ्याच वरती एवढ्या जबाबदाऱ्या होत्या की त्या फुलफिल करणं. म्हणजे बायको एखादी गोष्ट सांगेल, मग तिने अशा काही फार माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या नाही, पण ती काही सांगेल किंवा आई काय सांगेल किंवा मुलगी काही मागेल, त्या गोष्टी फुलफिल करायच्या, ही एक मोठी जबाबदारी होती. आयुष्यात मागायचं झालं तर मी शिंदे साहेबांकडे मागितलं आणि ती जबाबदारी त्यांनी मला दिली. त्याच्यामुळे वडिलांकडे जी गोष्ट मागितली त्याच्यानंतर जर का कोणाकडे काय मागितलं असेल तर ती शिंदे साहेबांकडे मागितलं आणि ती शिंदे साहेबांनी माझी इच्छा पूर्ण केली. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. सो म्हणजे ते एक आयुष्यातलं एक मोठी गोष्ट आहे.